नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांताची सुरुवात ही भोगीपासून होते. तर आज होती भोगी. त्याआधी सकाळी सकाळी पिऊ हे असा आलटा घेऊन आलती शेजारच्या घरून. ती मला असं लावून दे म्हणली, मला माताराणी बनायचे. तर तिनं असं लावून घेतलं हाताला पायाला, अशी माताराणी बनवून आशीर्वाद देत होती सर्वांना. आणि त्यानंतर आमचं पार्सल आलं एक, जे की पिऊसाठी मागवलेलं होतं. तिच्यासाठी मागवलं हे तिला समजल्यानंतर तिनं आधी घेतलं आणि म्हणजे मला खोलायचं आहे. आणि तिनंच खोलायला घेतलं. तिला खोलत नव्हतं, तिच्या पप्पाने काढून दिलं मग. आणि काढल्याच्या नंतर त्यामध्ये होतं एक मोबाईल स्क्रीन स्टँड होता, जे की लहान मुलं जास्त मोबाईल बघतात, त्यामुळे त्यांचे डोळे खराब होतात. त्यामुळे दुरून चांगलं दिसावं म्हणून हे स्टँड मागवलेला होता. आणि हे इतकं छान आलेलं होता ना, तर खूपच छान. पिऊला म्हणलं समोर करून दाखव स्क्रीनला, तर तिने दाखवला आणि खोलला तर खोलला आणि नंतर जोडला पण तिनं. त्यावर मोबाईल तेच ठेवून सगळं तिलाच करायचं होतं. तिच्यासाठी आणलेली वस्तू होती, त्यामुळे तिला खूप जास्त मजा वाटत होती. आणि स्क्रीन पण खूप छान दिसत होती लावून बघितलं तर. आणि त्यानंतर माझं संक्रांतीच्या साडीवरचं ब्लाऊजला लटकन लावायचं काम चालू होतं. आणि हे असं 2 दिवस मी लटकन लावलेले आहेत. आणि त्यानंतर असं काही लूक येत होतं थोडंसं, तर ते तुम्हाला कळलंच नंतर. आणि त्यानंतर मी सगळी भोगीच्या भाजीची तयारी करून घेतली. आणि सगळी तयारी झाल्याच्या नंतर भाकरी टाकून घेतल्या. तर भोगीच्या भाजीसाठी मी जेवढं मला भाजी मिळाली मी तेवढ्या भाज्या घेतल्या. त्यासाठी सगळ्यात आधी छान अशा भाज्या निवडून घेतल्या आणि सगळ्या एका ताटामध्ये मांडून ठेवल्या. मांडल्याच्या नंतर मी इकडं कांदा कट करून तव्यावर भाजायला घेतला. त्यामध्ये तिळ, थोडं खोबरं छान असं परतून घेतलं आणि मिक्सरला काढून घेतलं. मिक्सरला काढल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये तेल आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून, जिरे टाकल्याच्या नंतर मिक्सरला जे वाटण बारीक केलं होतं ते टाकून घेतलं आणि मसाले घेतले. मसाल्यामध्ये मी घरचं काळं तिखट, गरम मसाला, कांदा मसाला आणि हळद घेतली होती थोडी. छान परतल्यानंतर ह्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं. पाणी घातल्याच्यानंतर जे कट केलेले सर्व भाज्या होत्या ते त्यामध्ये घालून घेतल्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि मिठाच्यानंतर मी घेतले भाकरी करायला. भाकरी केल्याच्यानंतर त्यावर थोडीशी तीळ घातली. भोगीच्या दिवशी भाकरीवर तीळ घातले जातात. आणि छान असं बाकीचं काम आवरून घेतलं. आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.